बोले बाकी बिहारी लाल की जय। राधा रानी सरकार की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। गंगा माँ के पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा सुखदेव जी कहते हैं, राजन, गंगा मातेच्या पवित्र काठावरती आनंद कंद परमात्म्याच्या कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा सुखदेवजी सांगतात, राजन, ही अमृताप्रमाणे सेवन करणारी भागवत कथा आज तिसऱ्या दिवसापर्यंत आलेली आहे, द्वितीय दिवसापर्यंत आलेली आहे, पण तरी देखील तू सर्व सुखाचा त्याग करून या ठिकाणी आमच्या या नैमिष्य अरण्यामध्ये बसून तो ही श्रीमद भागवत कथा श्रवण करतो आहे. तुझं अहोभाग्य आहे राजन, कारण सर्व सुख तुझ्या आजूबाजूला असताना देखील तू त्या सर्व सुखाचा त्याग करून ही श्रीमद भागवत कथा श्रवण करतो आहे. म्हणून राजन, तू भाग्यवान आहे का तुला ही कथा श्रवण करायला मिळते आहे. राजा परीक्षिती म्हणतात, महात्मा सुखदेवजी, आप बस कथा बताते जाओ. तुम्ही फक्त मला कथा सांगत चला, बाकी कुठलाच विराम घेऊ नका, काही मधामध्ये घेऊ नका, फक्त मला कथा सांगत चला, फक्त मला कथा सांगत चला. मा भागवती गंगा जशी समृद्ध होऊन वाहते आणि कितीतरी लोकांना त्या ठिकाणी शुद्ध करत समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे ही श्रीमद भागवत कथा ऐकत असताना माझं मन अत्यंत प्रसन्न झालेलं आहे. भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या ह्या अनेक लीला मला ऐकायला मिळत आहे, ज्या लीला भगवान या पृथ्वी तलावरती करून गेलेल्या आहे. म्हणून तुम्ही फक्त मला कथा सांगत चला. कालपर्यंतची कथा आपण पाहून आलो. ज्या निमित्ताने ही कथा सुरू आहे ते निमित्त म्हणजे शहीद वीर कन्या गायत्री विठ्ठल जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ वहू घातलेला जाधव परिवाराने हा 7 दिवसाचा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याचा आजचा 3रा दिवस. 2 दिवस महात्म्याची कथा आपण ऐकत आहात आणि 2 दिवसापासून ही श्रीमद भागवत कथा या देवगावमध्ये मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी आपण सर्वजण श्रवण करत आहात. सर्व आयोजनकार, नियोजनकार, सर्व मंडळी, गावातील आबाल वृद्ध सर्वांच्या साक्षीने चालत असलेली ही श्रीमद भागवत कथा आज 3ऱ्या दिवसापर्यंत येऊन टेपलेली आहे. शहीद वीर कन्या गायत्री विठ्ठल जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ हा एक भक्तीचा आणि शक्तीचा घडत असलेला उत्सव आहे, जो जन्म मरणाच्या संसारापासून दुरापास्त झालेल्या प्रत्येक जीवाकरता उत्तम प्रकारचा योग म्हणजे श्रीमद भागवत कथा. असा हा अप्रतिम असलेला योग, सुवर्ण योग या देवगावमध्ये प्रस्तुत झालेला आहे. या अनुषंगाने उपस्थित माझे संवादिनी वादक, सर्व गावातून आलेल्या, सर्व माझ्या मोठ्या संख्येनं आलेल्या माझ्या माता माऊल्या, माझ्या बंधू बहिणी, सर्व पुरुष वर्ग, सर्व पुरुष मंडळी, या सर्वांना माझा प्रेम कथा सागर मंदिराचा साष्टांग प्रणिपात. कालपर्यंतची कथा आपण पाहून आलो.
ही कथा ऐकत असताना मी काल आपल्याला बोलून आलो का धर्माचं आणि स्नेहाचं भांडण आहे. जर आपण धर्म करायला गेलो तर देव साथ देतो, पण आपण स्नेह करायला गेलो तर निश्चित आपल्याला धर्म साथ देत नाही. आपल्या स्नेहामुळे आपल्याकडून धर्म कधीच होऊ शकत नाही. आपल्याला जर धर्म करायचा असेल तर त्याच्याकरता स्नेह हा सोडावा लागतो, आणि तो स्नेह सोडल्याशिवाय आपल्याकडून धर्म घडू शकत नाही. धर्मराज युधिष्ठिर, नकुल, सहदेव आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च धर्म करण्याकरता तयार होते, पण तयार असणारे हे 4 पांडव धर्माच्या नीतीने चालत होते. आपल्याकडून जर धर्म करवून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता आपला संसार आपल्याला दुरापास्त करावा लागतो. हा संसार त्या दिवशी ज्या वेळेला आपण दुरापास्त करू, दूर ठेवू, त्याच वेळेला खल दुसतारे आपल्या जीवनातलं दुःख नाहीच झाल्याशिवाय राहणार नाही. माझी देवगावकरांना विनंती असेल, कधी काळी तुम्ही आता याच्या अगोदर काही कथा ऐकल्या असेल, पण त्या कथेमध्ये तुम्ही कथा ऐकून घरी गेले असेल, पण इथे अशा व्यक्तीच्या निमित्ताने ही कथा आहे का ज्या व्यक्तीने, ज्या माझ्या ताईने, ज्या स्त्रीने, ज्या माझ्या वीर कन्येने सर्व सुखाचा त्याग करून, संसार दुरापास्त ठेवून, स्नेह बाजूला ठेवून या धर्मासाठी कार्य करण्याकरता आपल्या जीवनाचं समर्पण केलं. समर्पणार्थ आपण जर जगत असाल तर आमची शरणागती नेमकी कुठं होणार आहे याला भागवत फार मोठं प्राधान्य देतं. कृष्ण कन्हैया श्री रामचंद्र प्रभू पुन्हा जन्माला येतील, पण त्याच्याकरता आमचं समर्पण अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून कालपर्यंतची कथा आपण पाहून आलो. महाभारत त्या ठिकाणी घडलं, पण त्या महाभारतामध्ये धर्माचा विजय झाला आणि धर्म एका अर्थानं देवानं जिंकून दिला. बाबा, धर्म म्हणजे काय? देवाने सांगितलं का जिथे सत्याचा आचरण होतो त्याला धर्म असं म्हणतात, आणि त्या धर्माचं काल आचरण करण्याकरता पांडवांना प्रवृत्त केलं. अश्वत्थाम्या नावाचा असलेला चिरंजीव तो त्या ठिकाणी शापाभिमुख जिवंत आहे, त्याला वरदान नाही. हनुमानजी जिवंत आहे, व्यासजी जिवंत आहे, हे चिरंजीव आहे. हे चिरंजीव जिवंत राहण्याचं कारण काय असेल तर परमात्म्याने सांगितलं की त्यांनी धर्म केला. अश्वत्थाम्या सोडून बाकीच्या सर्वांनी धर्मच केला. आणि मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, तुम्ही जर परिवारासाठी जगत असाल तर निश्चित मराल, पण तुम्ही समाजासाठी, तुम्ही देव देश धर्मासाठी जगत असाल तर निश्चित तुम्ही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहाल, जिवंत राहाल. आमचं जगणं पुन्हा करताय. भागवत तुम्हाला जगायला शिकवतं, भागवत तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत जगणं शिकवतं. मरणही आपल्या जवळ येईल, पण मरणालाही सुंदर बनवायचं असेल तर त्याच्याकरता भागवत कथा आपल्याला शिकवते. कितीतरी संत महात्म्यांनी कथा ऐकली आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला, पण कितीतरी अशा लोकांनी ती कथा जगून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. म्हणून त्या ठिकाणी भगवंताने धर्माच्या दृष्टीने त्या ठिकाणी पांडवांचा विजय झाला. हे एका अर्थानं धर्मयुद्ध होतं जे अधर्माच्या विरुद्ध होतं. माता द्रौपदी आपल्या 5 पुत्रांच्या गेलेल्या शोकामध्ये बुडून गेली होती. आपले पुत्र गेले, पण ज्या दिवशी ते पुत्र मारल्या गेले त्याच दिवशी त्या ठिकाणी उत्तरा माता आपल्या गर्भामध्ये एका शिशूला वाढवत होती. पांडवांचा वंश संपला. कृष्ण कन्हैयाला काळजी लागली, पण परमात्मा मोठा लीलाधारी आहे महाराज. भगवंताने उत्तरेच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी एका बालकाला वाढण्याकरता कृपा केली. अश्वत्थाम्या क्रूर होता, एवढा क्रूर होता
ते म्हणतात ना की कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, किती जरी आपण नळीमध्ये घातली तरी सुद्धा. त्याची विडंबना केली, त्याला सांगितलं का तू पुन्हा त्या ठिकाणी आमच्या नादाला लागू नको. फार मोठा अनर्थ केला. दुर्योधनाला वाईट वाटलं. दुर्योधनाने सांगितलं मला तोंड दाखवू नको अश्वत्थाम्या, जा निघून जा. आणि तो उत्तर दिशेला निघून गेला. अर्जुनाने ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न केला, पण तो संपला नाही. भगवंताने सांगितलं की तुला ब्रह्म हत्येचं पातक लागेल. आणि द्रौपदीने सांगितलं की त्याला मारू नका, मी एक आई आहे, त्याच्या आईला तो एकटा आहे म्हणून त्याला मारू नका. माझे 5 लेकरं मारल्या गेले याचं दुःख मला आहे. तिचा एकुलता एक मारल्या जाईल तर तिला काय दुःख होईल हे मला माहिती आहे, म्हणून त्याला मारू नका. सोडून दिलं. माता द्रौपदी कुरुक्षेत्रावरती पडलेले भीष्माचार्य यांना भेटण्याकरता गेली. गेल्याच्या नंतर पाहिलं, लक्षात आलं भीष्माचार्य त्या ठिकाणी शरपंजरी पडलेले आहे. महाराज भीष्माचार्य कृष्ण कन्हैयाचं ध्यान करतायत आणि उगवत्या सूर्याला दररोज नमस्कार करतायत. गंगापुत्र भीष्म शरपंजरी पडलेले, सर्व अंगामध्ये रोमा रोमा एवढे बाण अर्जुनानं घातलेले होते. थेंब थेंब रक्त टपकत होतं कुरुक्षेत्रावरती भीष्माचार्यांचं. आणि भीष्माचार्य म्हणत होते की देवा, हे सगळं रक्त जे दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं आहे आणि त्याच्यापासून जे निर्माण झालेलं रक्त आहे, ते सगळं रक्त कुरुक्षेत्रावरती सांडल्या गेलं पाहिजे. ते सर्व रक्त टपकलं पाहिजे. ते सर्व रक्त माझ्या अंगातलं निघून गेलं पाहिजे. मी अधर्मी होतो, मी धर्मात्मा झालो पाहिजे. त्याच दिवशी मी तुला प्राप्त होईल. हो, आम्ही आमच्या जीवनामध्ये अशुद्ध अन्न जर खात असाल, आम्ही आमच्या जीवनामध्ये पापाचं कमवलेलं खात असाल, आपण जर त्या ठिकाणी खात असाल तर निश्चित स्वरूपाने त्याची परीक्षा झाल्याशिवाय राहत नाही. त्या ठिकाणी त्याचा मोबदला चुकवल्या विना इथून आपल्याला जाणं अर्थात. एका हाताने कर, एका हाताने भर, एका हाताने कर, एका हाताने भर, इथेच कर, इथेच भर. लपसीला गोठवर वेडा, लपसीला गोठवर वेडा, लपसीला गोठवर. एका हाताने कर, एका हाताने भर, एका हाताने कर, एका हाताने भर, इथेच कर, इथेच भर. लपसीला गोठवर वेडा, लपसीला गोठवर वेडा, लपसीला गोठवर. याच ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर जसं आपलं कर्म असेल, इथं ते कर्म करायचंय आणि इथेच त्याची परतफेड करायची आहे. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर रे वेड्या. त्याचा सीसीटीव्ही लागलेला आहे आणि तो सीसीटीव्ही काही केल्या, निर्जन स्थळी जा, कुठेही जा, कोणतंही कर्म करा, अंधारात जा, अंधारात जरी गेला तरी सुद्धा त्याचा सीसीटीव्ही चालू आहे. कुठेही गेला तरी त्याचा सीसीटीव्ही बंद नाही. चांगलं कर्म करत असाल तर निश्चित स्वरूपाने त्याचा सीसीटीव्ही पाहतोय. आणि जर कधी त्या ठिकाणी अशुद्ध कर्म करत असाल तर निश्चित स्वरूपाने त्या ठिकाणी त्याचा सीसीटीव्ही लागलेला आहे. भीष्माचार्य सरपंजरी पडलेले आहे आणि भीष्माचार्य त्या ठिकाणी ज्या वेळेला कृष्ण कन्हैया येतात त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात, भगवान तुम्ही दया निदान आहात,
तुम्ही त्या ठिकाणी धर्मराजाच्या बाजूने राहून धर्माचा विजय केला. आता मी त्या ठिकाणी धर्मराजाला काही राजयोगाच्या गोष्टी सांगतो, राजधर्म सांगतो. म्हणून भीष्माचार्य बोलायला सुरुवात करतात आणि भीष्म वाच गीतेच्या शेवटी सांगितलं, ऐक तू राजा आहेस, आता मी तुला राजाचा धर्म सांगतो. एवढं बोलले आणि द्रौपदी मातेला स्मित हास्य आलं आणि द्रौपदी माता हसली. द्रौपदी माता हसल्याबरोबर कृष्ण कन्हैयाने पाहिलं. आता मात्र त्या ठिकाणी भीष्माचार्यांच्या लक्षात आलं का इथे द्रौपदी आलेली आहे आणि द्रौपदी मला पाहून हसलेली आहे. सांगितलं, द्रौपदी तू एक कुलवान घरातली स्त्री आहे. त्या ठिकाणी तू पंडू राजाची सून आहे, द्रौपद राजाची कन्या आहे. तू एरवी हसणार नाही, मला माहित आहे. तू कुलवान स्त्री आहे, म्हणून तू का हसली मला सांग. हे विचारल्याच्या नंतर द्रौपदी म्हटली, भीष्माचार्य झालं गेलं गंगेला मिळालं. जे झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता कशाला पाठीमागच्या आठवणी उकरायच्या, कशाला पाठीमागच्या आठवणी काढायच्या, काही गरज नाही, मी सहजच असले. असं म्हणल्यावरती भीष्माचार्य म्हणले, नाही द्रौपदी तू सहज हसणारच नाही, त्याला काहीतरी कारण असेल. महाराज द्रौपदी माता म्हटली, आता तुम्ही नाही का मागाशी म्हटले की मी राजधर्म सांगतो, आणि ऐक युधिष्ठिरा, ऐक धर्मा, तू त्या ठिकाणी असं जीवनामध्ये वर्तन केलं पाहिजे. अन्याय डोळ्याने सहन नाही केला पाहिजे. आणि जर त्या ठिकाणी स्त्रीवरती अनन्वित अत्याचार होत असेल, गो हत्या होत असेल, तर त्या ठिकाणी कडक शिक्षा केली पाहिजे आणि तू राजधर्म निभावला पाहिजे. हे ऐकून हसू आलं. का हसू आलं सांगितलं भीष्माचार्य, ज्या वेळेला मी एक वस्त्रा नारी त्या भर सभेमध्ये तुमच्या समोर पदर पसरून म्हणत होते का मी एक कुलवान घरातली स्त्री आहे, मी तुमची सून आहे, आणि मला त्या ठिकाणी अशा पद्धतीने सभेमध्ये माझं त्या ठिकाणी चीरहरण करण्यात आलं, त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता? त्यावेळेस तुम्हाला हा राजधर्म आठवला नाही का? असं विचारल्याच्या नंतर भीष्माचार्यांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. पहा, भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी त्यावेळेला माझ्याजवळ राजधर्म होता, पण त्या राजधर्मावरती एका प्रकारे त्या ठिकाणी गंज चढला होता. आणि हा गंज कशामुळे चढला होता तर द्रौपदी ऐक, मी त्या दृष्ट दुर्योधनाचं अन्न खाल्लं, म्हणून मला त्या ठिकाणी दुर्बुद्धी सुचली, आणि ती दुर्बुद्धी सुचल्यामुळे मला तुला राजधर्माच्या योग्य मार्गाने मला त्या ठिकाणी न्याय करता आला नाही. द्रौपदी मला माफ कर. द्रौपदी मी एका रक्ताच्या थेंबाचा हिशोब देतोय कृष्ण कन्हैयाला, या भूमीला. मी गंगापुत्र भीष्म मी प्रतिज्ञा केलेली आहे का ज्या दिवशी माझ्या शरीरातलं सगळं रक्त अधर्माचं निघून जाईल, त्या दिवशी मी त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त होईल. म्हणून मी अशुद्ध अन्न खाल्लं, त्याचा तो परिणाम होता द्रौपदी. पण माझ्यावर विश्वास ठेव, मला दुर्बुद्धी सुचल्यामुळे माझ्याकडनं हे त्या ठिकाणी अधर्म असं कार्य घडलं, त्याबद्दल मला क्षमा कर. पहा, बरीच माणसं आहेत, आमच्या चूक लक्षात येते पण आम्ही मान्य करत नाही. दुर्भाग्य आहेत असे लोक का ज्यांच्या जीवनामध्ये आपली चूक काय आहे हे लक्षात येऊन सुद्धा ती चूक सुधरून आपण घेत नाही. आमच्या जीवनामध्ये भगवंताची सेवा घडत नाही. का घडत नाही याचं कारण कळल्याच्या नंतर आम्ही गुंतलेलो संसारामध्ये. पैसा पैसा पैसा, प्रचंड पैसा कमवा. तुकोबरायचं प्रमाणे मी बोलत नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम प्रकारचं धन एवढं कमवा की तुमच्या 4 पिढ्या बसून त्या 4 पिढ्यानं बसून खाल्लं पाहिजे, पण त्या कमवलेल्या धनाचा विपर्यास नाही झाला पाहिजे, याचा जास्त विचार करा. पैसा कमवणं म्हणजे वाईट नाही, तो एक पुरुषार्थ आहे. पण तो कमवत असताना कोणाला जर विजा पोचत असेल आणि तो जर अधर्माने घरात येत असेल
तर निश्चित स्वरूपाने त्याचा हिशोब तुम्हाला देणं यथोचित आहे. हा हिशोब इथंच होणार आहे, हा वरती करायची गरज नाही. बेहाल झाले भीष्माचार्य आणि म्हणतात, बाप रे द्रौपदी, एवढ्या वेळच तुझ्या लक्षात राहिलं. सांगितलं मी याच्याकरता हसले का इथून पुढे एखाद्या कुलवान घरातल्या स्त्रीला हा राजधर्म ऐकत असताना हसू येऊ नये म्हणून तुमचं स्पष्टीकरण घेतलं भीष्माचार्य. गंगापुत्र भीष्म सांगतात का द्रुबुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. त्या दिवशी भीष्माचार्यांनी प्रार्थना केली आणि भगवंताला सांगितलं, भगवंता माझ्या जीवनामध्ये दुर्बुद्धी सुचू देऊ नको रे मला. आपण सुद्धा कधीतरी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. डोळ्यानं त्या ठिकाणी दूषित कर्म पाहू नका, अन्याय झालेला डोळ्याने पाहू नका. आपण जर ते डोळ्याने पाहत असाल तर निश्चित स्वरूपाने आपण त्याचे भागीदार बनणार आहोत. म्हणून भीष्माचार्य एका अर्थाने भागीदार झाले, पण कृष्ण कन्हैयाला विनंती करतात, भगवंता दया कर, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. भगवंता दुर्बुद्धी येऊ देऊ नको मला. माझ्या जीवनाची गती वाढण्याकरता मला तुझं नाम त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा माझ्या मुखामध्ये येऊ दे आणि मला या इहलोकातून ही यात्रा सफल करत असताना तुझ्या पायाजवळ जागा मिळू दे. भीष्माचार्यांनी विनंती केली. कृष्ण कन्हैयाने त्या ठिकाणी, महाराज इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, विश्वास कमजोर होना. देवाला म्हटलं पाहिजे, हम सोचे हमें क्या मिला है. हेलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराज कधीतरी देवाला म्हटलं पाहिजे की देवा एवढी शक्ती दे, एवढी शक्ती दे का कायम मी माझं मन प्रसन्न त्या ठिकाणी ठेवू शकलो पाहिजे. अरे अंतकाळ जवळ आला तर अंतकाळीच्या वेळेला तू आठवला पाहिजे. देवाला म्हटलं पाहिजे कधीतरी. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. भगवंताचं नामचिंतन आम्हाला करता आलं पाहिजे, भगवंताचं ध्यान आम्हाला करता आलं पाहिजे. एका अर्थानं भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी शरपंजरी पडल्याच्या नंतर उपदेश केला आणि सांगितलं की भगवान तुझं नाम कंठामध्ये असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी मृत्यू माझ्याजवळ असला पाहिजे, पण तुझं नाव माझ्या तोंडात असलं पाहिजे, मुखात असलं पाहिजे. त्या ठिकाणाहून माता द्रौपदी 5 पांडव त्या ठिकाणाहून निघून आले. दिग्विजय झाला. पांडवांनी मोठा यज्ञ केला आणि यज्ञ केल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी सिंहासनावरती धर्मराजे बसले. रक्तरंजित झालेली गादी होती, त्या गादीवरती बसले आणि धर्मराज त्या ठिकाणी आपल्या नेत्रामध्ये आसवांचा पात करू लागले. सांगितलं माझेच भावंड मी मारले आणि या राज्याचा मी राजा झालो, या हस्तिनापुराची गादी माझ्याकडे आली, पण माझे स्वतःचे भाऊ मारले, याचं मला दुःख आहे, याचं मला दुःख आहे. आणि त्या ठिकाणी काही काळाच्या नंतर कृष्ण कन्हैयाने सांगितलं का तुम्ही आता त्या ठिकाणी वानप्रस्थ आश्रमाला गेलं पाहिजे. हे राज्य त्या ठिकाणी आता तुम्ही जो त्या ठिकाणी
उत्तरे मातेच्या पोटामध्ये जो गर्भ आहे तो वाढतो आहे आणि त्या ठिकाणी त्याचं रक्षण भगवंताने केलेलं आहे. 9 महिने 9 दिवस उत्तरा मातेला पूर्ण झालेले आहे आणि 9 महिने 9 दिवसाच्या नंतर उत्तरा माता प्रसूत झालेल्या आहे. राजा परीक्षितीचा जन्म झालाय. हस्तिनापुरामध्ये एका कुलाला वाचवण्याकरता, एका कुलाचं रक्षण करण्याकरता, इथून पुढे या कुलाला वाढवण्याकरता राजा परीक्षितीचा जन्म झाला. आणि महाराज राजा परीक्षिती त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत आणि युवा अवस्थेला प्राप्त झालेले आहे. सर्व पांडवांनी सांगितलं की आता आम्ही त्या ठिकाणी वनामध्ये जाणार आहोत, वानप्रस्थ आश्रमाला निघून जाणार आहोत. हे संपूर्ण राज्य राजा परीक्षितीच्या स्वाधीन करण्याकरता त्या ठिकाणी यज्ञ ठेवला, यज्ञ पवित्र संस्कार केले आणि राजा परीक्षितीला राजगादीवरती बसवलं आणि पांडव त्या ठिकाणी पुन्हा वानप्रस्थी आश्रमाला निघून गेले. अमरनाथ आत्ताचं त्या ठिकाणी गेले. स्वर्गाची शिडी लागली होती, एक जण चढत होता. स्वर्गाला जाण्याची तयारी सुरू झाली. भगवान श्रीकृष्ण कन्हैया इकडे द्वारकेला आले. 80 वर्षाचे कृष्ण कन्हैया आपल्या सारथ्याला सांगतात का मला तू त्या ठिकाणी अशा ठिकाणी तू मला सोड का जिथे मला त्या ठिकाणी माझ्या लोकाशी, माझ्या देव लोकाशी मला संपर्क साधता आला पाहिजे. म्हणून भगवंत त्या ठिकाणी द्वारका धाम जे आत्ताचं गुजरात आहे त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भगवंत त्या ठिकाणी समुद्राच्या लाटा सुरू आहेत. भगवंताने आपल्या रथ जो सारथी होता त्या सारथ्याला सांगितलं मला तू इथे सोडून दे आणि तू त्या ठिकाणी निघून जा. सांगितलं का निघून जायचं, याचं कारण काय. सांगितलं याचं कारण असं आहे की मला देव लोकाशी संपर्क साधता आला पाहिजे आणि मला निजधामाला जाता आलं पाहिजे. 2 भाव आहेत. एक भाव असा आहे का जे त्या ठिकाणी यादव होते, जेवढे मारले होते, आता ही स्वतंत्र कथा आहे बरं, आपल्याला पुढे जायचं आहे, तुम्ही ऐकलेलं असेल. जे यादव होते ते संपूर्ण यादव भगवंताने संपवले आणि ते संपवलेले यादव त्याच यादवांच्या मार्फत एक जो भाला होता त्याच भाल्याने कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी गतप्राण झाले आणि 80 वर्षाचे कृष्ण कन्हैया निजधामाला अर्थात हा लोक सोडत असताना एका झाडाला टेकून कृष्ण कन्हैयाने निजधामाला त्या ठिकाणी आपलं प्रस्थान केलं. ही माहिती मिळाली कोणाला, पांडवांना कळालं. कृष्ण कन्हैया निजधामाला निघून गेले. कुंती मातेला कळालं आणि सर्वांना कळाल्याच्या नंतर एकच हाहाकार झाला. पांडव सगळे स्वर्गाला जाण्याकरता तयार झाले. स्वर्गाची शिडी जी लावली होती त्या शिडीवरती धर्मराज जाण्याकरता तयार झाले. अमरधाम जे बद्री विशाल आहे ते बद्री विशाल त्या ठिकाणी बद्रीनाथ भगवंत ज्या ठिकाणी आहे तिथे पिंड तयार जी केलेली आहे ती त्या ठिकाणी भगवान शिवजी ज्यांच्या हातामध्ये लय आहे त्यांची आराधना केली आणि पांडवांनी बद्रीनाथ येथील सर्वप्रथम जे मंदिर बांधलंय ते पांडवांनी बांधलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज विनंती केली, सांगितलं तुमच्याच हातामध्ये लय आहे, आता आम्ही तुम्हाला प्राप्त होणार आहोत. आमचे हे जड असलेले शरीर ते पडणार आहे. कोणालाही शरीर वर घेऊन जाता आलं नाही, पण एकमेव पांडव होते का त्यांना स्वर्गाच्या शिड्या होत्या आणि जाण्याकरता ते हे स्वतःचं शरीर घेऊन निघाले. धर्मराज जाण्याकरता निघाले. एकदा जीवनामध्ये खोटं बोलले होते. किती वेळेला? फक्त एकदाच खोटं बोलले होते, म्हणून त्यांचा अंगठा गळून पडला. नकुल सहदेव त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून निघाले. माता द्रौपदी त्या ठिकाणी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून स्वर्गरोहणाला त्या ठिकाणी पांडव गेले. स्वर्गरोहण झालं आणि स्वर्गरोहणाला गेलेले पांडव त्या ठिकाणी निघून गेल्याच्या नंतर अर्थात युग संपलेला आहे, मनवंतर संपलेला आहे, भगवान निघून गेलेले आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी पांडवांनी त्या ठिकाणी आपला दिग्विजय करून घेतलेला आहे. पण राजा परीक्षिती आपल्या जीवनामध्ये आपल्या पूर्वजांचा आठव करतो आहे आणि राजा परीक्षिती सिंहासनावरती बसून आपल्या पूर्वजांची आठवण करून भगवंताचं ध्यान करतो आहे. हे भगवान, तुम्ही माझं रक्षण केलेलं आहे आणि गर्भामध्ये येऊन माझं रक्षण केल्यामुळे माझं नावच मुळात परीक्षिती ठेवण्यात आलंय. मी परीक्षण करणारा आहे. अर्थात हा राजा परीक्षिती त्या ठिकाणी एक पांडवांच्या कुलातला शेवटचा राजा, ज्या राजाने त्या ठिकाणी धर्म केला, राजधर्म केला, संत सेवा केली, गौ सेवा केली, भगवत सेवा केली. परंतु एके दिवशीचा प्रसंग आहे. राजेसाहेब जंगलामध्ये निघालेले आहेत आणि जंगलामध्ये जात असताना राजा परीक्षिती जंगलामध्ये त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर, प्रस्थान केल्याच्या नंतर राजेसाहेब शिकारी करता गेलेले आहेत. कशा करता? शिकारी करता गेलेले राजेसाहेब त्या ठिकाणी जात असताना
त्यांना एक दृश्य आढळलेलं आहे. आणि ते दृश्य कशाचं आहे तर त्या ठिकाणी मनवंतर संपलेलं आहे. पहा, पांडव गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी या भूमीवरती कलियुग त्या ठिकाणी लागलं होतं. आणि कली त्या ठिकाणी आपला काळ घेऊन आला होता. कलियुग आपली वेळ घेऊन आली होती. आणि कलियुग त्या ठिकाणी महाराज चालू झालेलं आहे. आणि कलियुग चालू झाल्याच्या नंतर कलियुगामध्ये काय होतंय तर त्या ठिकाणी एक 4 पायाचा बैल उभा आहे, एक त्या ठिकाणी गाय उभी आहे, एका पायावरती उभी आहे. राजा परीक्षितीने ती पाहिलेली आहे. राजा परीक्षिती ते पाहतात आणि त्यांच्या लक्षात येतं. राजा परीक्षिती म्हणतात, हे अधर्मी पुरुषा, हे क्रूर कर्म्या, तू कोण आहेस? आणि माझ्या राज्यामध्ये, माझ्या या भूमीमध्ये, माझ्या या पृथ्वी तलावरती असं अधर्म करणं हे त्या ठिकाणी उचित नाही. मी तुला विनंती करतो की तू त्या ठिकाणी इथून चालता हो निघून जा. त्यावेळेला कली शरण आला. कलीने हात जोडले आणि कलीने सांगितलं, राजे साहेब, मला तुम्ही काढून देऊ शकत नाही. का काढून देऊ शकत नाही? आतापर्यंत त्या ठिकाणी जे युग होतं ते संपलं. आता भगवान कृष्ण कन्हैया जे निजधामाला गेले, भगवान विष्णू, ब्रह्मदेवजी, आदिदेव महादेवजी यांच्या आज्ञेनं मी इथं आलेलो आहे. मला तुम्ही काढून देऊ शकत नाही. काय करावं कळत नाही. म्हणून राजा परीक्षिती विचारतात, मग सांग तुला कुठे राहायचंय? त्यावेळेला तो राजा परीक्षिती विचारतोय म्हणून तो कली असे हात जोडतो आहे. कली शरण आला आणि कलीने सांगितलं की राजे साहेब, तुम्ही म्हणाल तिथे राहायला तयार आहे. तुम्ही जी जागा द्याल तिथं मी राहायला तयार आहे. तुम्ही फक्त मला सांगा की मी कुठं राहायचं. म्हणून त्या कलीने त्या ठिकाणी जागा मागून घेतल्या. 4 प्रकारच्या जागा मागितल्या. त्या 4ही प्रकारच्या जागा आपण आज ऐकणार आहोत. थोडं लक्षपूर्वक ऐकलं तर लक्षात येईल. कलियुगामध्ये ह्या 4 जागा देणं हे राजा परीक्षितीचं एका अर्थानं योग्य आहे. आणि कलियुगामध्ये आपण राहतोय तर आपल्या एवढं भाग्यशाली जीवनामध्ये या पृथ्वी तलावरती दुसरं कोणीच नाही. का? कारण कलियुगामध्ये काही गोष्टी अशा आहेत का ज्या उद्धाराला लवकर पात्र आहेत. द्वापार, सत्य, त्रेता यामध्ये यज्ञ करवी, कर्म करावी लागायची. आणि त्यावेळेला भगवंत दया करायचा, प्रार्थना करायचा. त्या ठिकाणी प्रार्थना केल्याच्या नंतर भगवान दया करायचा. पण आता असं आहे का भगवंताचं नुसतं नाव जरी घेतलं तरी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्याला कृपा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्षपूर्वक ऐका, फार महत्वाचं आहे की कलियुगामध्ये, कलियुग ज्या वेळेला लागले त्यावेळेला त्या कलियुगाच्या त्या 4 जागा देण्याकरता प्रवृत्त राजा परीक्षिती झाले. आणि राजा परीक्षितीने 4 जागा देण्याकरता त्या कलीला सांगायला सुरुवात केली. आई कली, पहिली जागा दिली. माझे पूर्वज ज्यामुळे त्यांना एवढं मोठं युद्ध करावं लागलं, 800 योनी सैन्य मारल्या गेली, ते एवढ्या कारणामुळे का ते द्वित खेळल्या गेलं, जुगार खेळल्या गेला. म्हणून तू जुगारामध्ये राहा, तू त्या ठिकाणी द्वितामध्ये राहा. पहिली जागा दिली. दुसरी जागा दिली. सांगितलं, जा जिथे त्या ठिकाणी असत्य असेल तिथे तू वास करशील. तिसरी जागा दिली. जा जिथे त्या ठिकाणी मदिरेचं पान होईल तिथे त्या ठिकाणी तू वास करशील. आणि चौथी जागा दिली. जा जिथे त्या ठिकाणी व्याभिचार होईल, वेश्येचं गमन होईल, अधर्म होईल आणि नीतीने क्रूर कर्म केले जातील, अशा ठिकाणी तू वास करशील. अशा प्रकारे 4 जागा दिल्या आणि सांगितलं की हे बघ, एवढ्यामध्येच तू वास करायचा. कलीने ऐकलं. कली म्हटला, महाराज अशा जागा दिल्या ज्या सर्व त्या ठिकाणी अत्यंत क्रूर आहेत, अत्यंत वाईट आहे. एखादी तरी चांगली जागा द्या महाराज. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की जा चांगली जागा म्हणून तुला मी त्या ठिकाणी स्वर्ण जे आहे त्या स्वर्णामध्ये तू त्या ठिकाणी राहशील. चोरून आणलेल्या सोन्यामध्ये तू वास करशील. जे चोरून आणलेलं सोनं आहे त्यामध्ये तू वास करशील. म्हणून चांगली म्हणून त्या ठिकाणी चोरून आणलेल्या सोन्यामध्ये, चोरून आणलेल्या सोन्यामध्ये त्या ठिकाणी जागा दिली आणि सांगितलं यामध्येच तू वास करशील. हे ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा परीक्षिती सांगतात की हे बघ, आता तू त्या ठिकाणी तू जी मी जागा दिलेली आहे त्यामध्येच वास करशील. कली आपली जागा सोडत नाही. बारीक ऐका बरं, कली आपली जागा सोडत नाही.
आपण आपली जागा सोडून आपण घरात कलीला घेतो हे ध्यानात घ्या. अरे काय का भाऊ, कलीला ज्या जागा दिलेल्या आहेत राजा परीक्षितींनी, कलियुग लागल्यानंतर त्या जागेमध्येच तो वास करतो, त्या जागेमध्येच कली राहतो. पण आम्ही कलीला घरात घेतो, हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. ऐका कलीचे मैमान, असत्याशी दिधले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. आपण अशा कलियुगामध्ये वावर करतोय का ज्या कलियुगामध्ये या 4 प्रकारच्या जागा दिल्यात, आणि त्या 4 प्रकारच्या जागा या आपल्या घरात येऊ नये म्हणून आपण फार दक्षता घेतली पाहिजे. कलियुगाचं महिमान आहे. ज्या वेळेला कली लागतो त्यावेळेला तो शरण येतो, हात जोडतो, पाया पडतो, आणि मग तो त्या ठिकाणी मागून घेतो. राजा परीक्षिती निघालेले आहे आणि पुढे आपलं प्रस्थान करत असताना पुढे गेल्याच्या नंतर एक साधू, एक संत आपल्या विलासामध्ये, आपल्या त्यागामध्ये, अर्थात आपल्या कुटियेमध्ये ध्यान करतायत. आणि ध्यान करत असताना महाराज योगाच्या सामर्थ्यावरती, आपल्या जपाच्या सामर्थ्यावरती भगवंताशी आपलं नातं कनेक्ट केलेलं आहे, कारण कलियुग लागलेलं आहे. म्हणून सगळे त्या ठिकाणी जपी तपी संन्यासी बैरागी यांनी डोळे लावून घेतले आणि ते जपाला बसले, बाबा तपाला बसले. कोणी त्या ठिकाणी डोळे उघडायला तयार नाही. सांगितलं भगवान निज धामाला निघून गेले, कलियुग लागलेला आहे आणि हे कलियुग अधर्मी आहे आणि या कलियुगामध्ये फक्त धर्म शिल्लक आहे. आणि हा धर्म कलयुग बैठा मार कुंडली, जाऊं मैं तो कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. कलयुग बैठा मार कुंडली, जाऊं मैं तो कहाँ जाऊं, कलयुग बैठा ताली बजाते हुए जाऊं मैं तो कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाओ, इतने राम कहाँ से लाओ. दशरथ कौशल्या जैसे माता पिता अब मिल जाए, राम सा पुत्र मिले नया, जो आज्ञा लेकर वन जाए. ओ दशरथ कौशल्या जैसे माता पिता अब मिल जाए, राम सा पुत्र मिले न कहीं, जो आज्ञा लेकर वन जाए. भरत लखन से भाई ढूंढो, ओ भरत लखन से भाई ढूंढो, काब में जाओ कहा, अब हर घर में रावण बन, इतने राम कहाँ से लाओ, इतने राम कहाँ से. ओ कलयुग बेटा मार कुंडल, जाऊं मैं तो कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बन, इतने राम कहाँ से लाओ, अब हर घर में रावण बन, इतने राम कहाँ से लाओ.
गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. महाराज, कलियुग लागलेला आहे आणि या कलियुगामध्ये घराघरामध्ये रावण त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. मग या रावणाला मारण्याकरता एवढे राम नेमके कुठून आणायचे? घरामध्ये रावण नाही, राम असला पाहिजे. कृष्ण कन्हैया निघून गेले, रामजी निघून गेले, देव राहिला नाही पृथ्वी तलावरती. देवाचं नाव एकमेव शिल्लक राहिलं. म्हणून त्या जपी तपी संन्यासांनी डोळे लावून घेतले आणि डोळे लावून भगवंताचं ध्यान करू लागले. आणि भगवंताचं ध्यान करत असताना राजा परीक्षित अशा कुटियेमध्ये गेलेला आहे, अशा आश्रमात गेलेला आहे का त्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर त्या साधूची ध्यानधारणा पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी क्रोधायमान झालेला आहे. करीती हेळण संताचे, त्या संताकडे त्या साधूकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी राग अनावर झाला. बोलायला सुरुवात केलं की हे बघ, माझ्या समोर हे साधू